प्रत्येक स्वप्न अशीच पूर्ण करत जाणार आहे. एक स्वप्न, दोन स्वप्न आहेत. ती एक आहे घराचं, एक आहे 4 चाकी गाडीचं. ती स्वप्न लवकरच मी पूर्ण करणार आहे. तसं तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, सगळ्यांचा सपोर्ट माझ्या परिवारावर, माझ्या लेकरांवर, असाच तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा राहतो. आपल्याला अशा दिदी असल्यावर काय कमी काय पडत नाही. मी खरंच की दीदी इतकं सांगते त्या, इतकं बोलते त्या, असं तसं करा, हे असं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे. त्यांचं ऐकून सुद्धा अजून वाटतं थोडं खरंच जिद्द बाळगली पाहिजे, जिद्दून उभारलं पाहिजे. आणि दीदी सारखंच परपंच असा थाटात होतो. तर हो दीदीने जी मांजर पाळलीत का नाही पलीकडे जाऊन दाखव, ते अशी आहेत. पलीकडे पण आहे बघा. कशी बघते हो. एकदम मस्त आहेत बरं. आणि यांच्याकरता एक स्पेशल खोली आहे. काय झालं बाई मग, काय झालं? तिकडं पक्षी बघायचं काय इथनं तुला दिसायचं? इथनं काय दिसायचं? खाली पार्किंगची जागा आहे, गाड्या वगैरे. आपल्या गाड्या आपण जिथं उभा आहे त्याच्या खाली जाईल. तिथं खालीच. आणि हे आपलं बघा टेरेसवर तिने आपलं मस्त बाकी झोपाळा बनवलाय. एवढा इकडं पारवा आहे तेव्हा उठून चाललं. काय इथं एकदम मनसोक्त असं म्हणजे नजारा बघण्याजोगा आहे का नाही? हो, लय चांगला आहे. अगं तशी लपाय काय झाली? एवढे उशीर लपली नाही ना, आता लपाय काय झालंय? हा. आणि हे सायकल बघा, ही सायकल चालवणाऱ्याचं खरंच म्हणजे हाल होत असतील. कसं? कारण ह्याला आपल्या बुलेटचं टायर असले टायर आहेत. एवढं मोठं टायर आहे. किती आता करत असेल. राव तुम्हाला माहित आहे आम्ही चहा घेत नाही. पण मी चहा घेत नाही. नको दीदीला पाजा. होय. मी रेल विचारतो, रेल सांगायचं. तुम्हा दोघांना कसं वाटलं दीदीच्या घरी? खरं सांगतो, रिअल खरं खरं आम्हाला असं वाटतं की आमच्या घरी आल्यानं वाटतं. स्वप्न सुंदर आहे. आपलं घर असले वाटतंय, आपलं घर असले वाटतं. एवढी भारी म्हणजे लेस भारी वाटते. खरंच अशी आजकालच्या जगात जीवाला जीव देणारी माणसं भेटायला बी आपलं नशीब लागतं. कुठं तर गेल्या जन्माची पुण्य केले, ह्या चहा पिणाऱ्याची पुण्याई म्हणून आपल्याला ही माणसं भेटलीत. देव माणूस देव माणूस मोठा देव. खरंच कौतिक करावं एवढं दीदीचं आणि पुऱ्या दीदीच्या फॅमिलीचं थोडं आहे. दीड लाख पगार घेते ती बाकी नाही, तिला मोठी येते. पण त्यांच्यापाशी तिळ मात्र गर्व नाही, कसलाच गर्व नाही. ड्रेस घालायला नको म्हणत होती, तर त्या म्हणल्या दीदी अच्छा लगता है जरा तुम सजो, अच्छा लगता इसलिए चलता है. यांनी म्हणलं असं ती त्यांच्यासाठी. कसं आपण आज त्यांनी आपल्याला एवढं महत्व दिलंय. आपण खेड्याची माणसं इथं सिटीत खपत नाही, पण आज आपण इथं आलो तर त्यांनी आपल्याला ऍडजस्ट म्हणजे आपल्याला त्यांनी तळ हाताच्या पोडासारखं जमवलं. मग त्यांची इच्छा कशी मोडायची सांग? आता वरण काय म्हणते ते त्याला, इंद्रदेवाचा खरं आहे. इच्छा मूड वाटली नाही काय दीदीची, त्यामुळे म्हणलं चला बस आहे जरा झोपा खेळा खेळा झोपाळा. इतकं भारी त्यांनी जीव लावला, एवढं भारी प्रेम केलंय की सगळं त्याच्या पुढे ठीक असते वाटायला. बस जरा झोपा खेळा दोघं नवरा बायको. हाऊस करा, कुठं तरी हाऊस कमी असेल म्हणून या दीदीने पूर्ण केली. हे जरा नटा थोडस नटायची गोष्ट आहेच तशी बरं का. दीदीनं जे आमच्या आयुष्यात आम्ही स्वप्न जे बघितलं नव्हतं ते आमचं स्वप्न पूर्ण केलं. मग मन तर आनंदी आहे ते आहे, नटाव पण लागणारच आहे. कारण जे आपण स्वप्न कधी बघितलं नव्हतं ते स्वप्न आपलं साकार झालं. आज पुण्यात टेरेसवर तुम्ही झोपाळा खेळताय, मग दीदीने तुमचं कुठनं स्वप्न पूर्ण केलं असेल बघा. आणि मेन म्हणजे गोष्ट स्वप्न साकार करायला म्हणजे आपली
स्वप्न आपलं जे साकार होतं किंवा ती साकार करायची आपली- आपल्याला मदत करते का नाही, जीवाला जीव देणारे, ही माझी वाटी. त्या अर्धांगिनी. वाघिणीने माझे स्वप्न लय पूर्ण केले, हं. जे मला माझ्या आयुष्यात वाटत नव्हतं की मी ह्याच्याकरता काय करीन, लेकराकरता काय करीन, करून ठेवीन व 4 माणसं ओळखतील. हं. ते सगळं स्वप्न या माझ्या वाघिणीने पूर्ण केलं. लक्ष्मी उपायात. खरंच आहे. हं. जशी जीवनात आली जर आपदा झाली पण जीवनात सोन झाली. आणि हिच्यासारखीच 2 मुलं आहेत ती हं. आमची, हं. ती पण हिच्यासारखी जीवाला जीव देते. ती नुसतं डोळ्याकडे बघून माणसाच्या डोळ्यात काय चाललंय लगे ओळखते. हं. बोलणं त्यांचं कमी आहे, हं. कोणी एखादा पाहुणा आला तर बोलत नाही, एका कोपरा धरून बसणार. पण ज्यावेळेस आपल्यात ती माणसं रमतील त्यावेळेस मात्र बोलून पिट्ट पाड. हं. तर मित्रांनो आलतो तिच्या घरी पुणे, आणि लय दिवसाची इच्छा होती यायचं. ती काल खरं दिवस आला आणि आम्ही आलो. आणि आल्यापासून तर कसा मुकडा बघते सारखं नुसतं. डोळ्यात पाणी येतंय. सारखं. कसं नवऱ्यासारखा मुकडा बघायला चालू आहे. हा? माझं सगळं सर्वस्व, माझं जीवन, माझं म्हणलं श्वास माझा काळाचा घड आहे. सगळ्याशिवाय राहू शकते मी, हं. पण या वाघाशिवाय मी राहू शकत नाही. भांडीन बोलीन काय दगड घेऊन मागे लागेल. त्यांना सुट्टी नाही माझ्यापासून, मी सोडून एक क्षणभर बी राहू शकत नाही यांच्यापासून. तर चला मित्रांनो, तसं प्रेम करायला लागतो एकमेकांवर, उगाच जीव लागत नाही. लय जीव आहे वर. हं. जसा आमचा जीव आहे तसा तुमचा बी जीव आहे. हाय की. आणि जसं आम्ही आहे हं. तसं तुम्ही दोघं पण आहे. हाय. आणि आमची ही चर्चा झाली की बाबा आपण जसं एकामेकाला जीव लावतोय, एकामेकापासून 1 तास आम्ही लांब राहत नाही. हं. मी जर साधी पार्सल टाकायला मोडलं एकला गेलो, यायला 1 तास वेळ होत्या, हं. एका तासात 10 फोन होणार, तुम्ही घरी कधी येतो, हं. पाठ करणार मला करणं, हं. हिला कधी येताना मला ही खाया ना, हं. मला ती पाहिजे. आज तागायत माझ्यापाशी. हं. आमच्या लग्नाला 17 वर्ष झाली पण एक दिवशी म्हणजे नाही माझ्याकरता ही खाया. हं. काय झालं, लेकरांना काय आवडतं लेकरांना, हं. पण स्वतः करता आज तागायत तिनं काय माहिती. पण ह्या ताईनं समजी स्वप्न पूर्ण केली. सगळी स्वप्न जे आमचं लग्न झाल्यावर आम्हाला कोणी काय म्हणते ती पुढची प्रोसिजर असते, कुठं एखादं जावं, शूट करावं, फोटो काढावं. आमच्या लग्नात साधा पुरावा नाही की आमचं लग्न झालं. आजचा दिवस हिचा चालू आहे कधी. अहो कालचा नाचचा दिवस आयुष्य आहे तोपर्यंत आठवून राहणार आहे ना, आमच्या सगळं सगळ्यांनाही आठवून राहणार आहे. हं. एक एक स्वप्न अशीच पूर्ण करत जाणार आहे. एक स्वप्न, 2 स्वप्न आहेत, ती एक आहे घराचं, एक आहे 4 चाकी गाडीचं. ती स्वप्न लवकरच मी पूर्ण करणार आहे. तसं तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, सगळ्यांचा सपोर्ट माझ्या परिवारावर, माझ्या लेकरांवर, असाच तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा. आपल्याला अशा दिदी असल्यावर काय कमी काय पडत नाही. कमी खरंच की दीदी इतकं सांगते त्या, इतकं बोलते त्या, असं तसं करा, हे असं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे. त्यांचं ऐकून सुद्धा अजून वाटतं थोडं खरंच जिद्द बाळगली पाहिजे, नाही जिद्दून उभारलं पाहिजे आणि दिदी सारखंच परपंच असा थाटात उभा केला पाहिजे. तर चला मित्रांनो, झोपाळा खेळायला नाही भेटाय काय येतं, झोपाळा खेळायसाठी थांबलोय. झोपाळा झाला बस. हा? अहो, आपण खेड्यातली माणसं आपल्याला खाली गोयला बसले शेवट अंगवाड लागला. आहो. आम्हाला तिथं सोपं आहे. अहो तुम्ही झोका घेऊन ती घेते ते बसा तिथं नुसतं. अहो कधी पंचमी आली तर नवं लग्न झालं त्यावेळेस आम्ही दोघं झोका खेळलो. हं. 1 वर्ष त्याच्यावर काय त्याच्यावर अजून झोक्याचं नाव नाही. चांगला हवेत उडवलं होता झोका. हवेत म्हणजे आता ती आपल्या घरापाशी झाड होती, तुम्ही बघितली ती काढली. त्या झाडाला भरपूर उंच असं झोका बांधला. कशी आहे सुगरणीची पण हवा. ओ लांबार कपच्ची आहे. काय मला एक येतो. हं. आपल्या स्वतः वाघाला आज काय दूध मिळलं नाही, काल आल्या दूध होत. नको जायचं, आता कांदे पोहे खाल्लेत. हं. आणि आपण गावाकडे नाश्ता वगैरे काय करत. हं. आणि जशी मस आटली तसं दूध खायला, त्यामुळे मला ती पेटल अशी आशा नाही. हं. ही तरी वेगळंच आहे जावा.